श्री स्वामी समर्थ. आज आपण सर्व संकटातून मुक्त करून सकल मनोरथ पूर्ण करणारा गुरुचरित्रातील श्री गुरुचरित्र अध्याय 14 वाचणार आहोत. ओम श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त भक्तांच्या नित्य पठणातील आहे. हा ग्रंथ दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप व महाप्रसादिक वरद ग्रंथ आहे. या ग्रंथातील काही विशिष्ट अध्याय हे कामनापूर्ती होण्यासाठी, काही विशिष्ट काम पूर्ण होण्यासाठी, सकल मनोरथ पूर्ण करणारा तर ग्रंथ आहेच, पण ठराविक ग्रंथ किंवा ठराविक जो एक अध्याय आहे तो एक विशिष्ट कामनापूर्तीसाठीच केलेला आहे. तर अचानक एखादे संकट उभे राहिल्यास श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे भक्तीने मनपूर्वक पठन केल्यास सर्व संकट दूर होते, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. तोच अनुभव तुम्ही हा ग्रंथ वाचून किंवा ऐकून घेणार आहात आणि तुमचे कमेंट्समध्ये नक्की कळवा अनुभव कसे आहेत ते. आपण आता सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्य नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धिसी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा एक चित्ते प्रियेसा. जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिकमणी भिक्षा केली ज्याची भूणी, तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा. गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा. तया सायदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकुनी श्री गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन, माथा ठेवून चरणी न्यासित झाला पुनः पुनः. जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू वेदा अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश मानुषी भक्तजन तारावया. तुझा महिमा वर्णावयाशी शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी ती कृपा करणे गुरुमूर्ती. वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी, सेवा करीतो द्वार येऊनी महाक्रूर असे. प्रति सत्वंसरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावी तसे मजा आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती, संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेवती चिंता न कर करी म्हणून या, भय सांडूनी तुवा जावे क्रूर यमरा भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठवेल आम्हापाशी, जववरी तू परतोन एसी असो आम्ही भरवसी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथुनी, निज भक्त तू अमुचा होशी पारंप वंशो वंशी. अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत, तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर लादून निघे साय देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाल रूप होत जाहला. विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोप आलिया अळंबयासी केवे स्पर्श अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट. गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादी सिंहासी एरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे पैदारुण, काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परितो यवन अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊन परियेसी, प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदेन करीतो अवयव पाही विप्र एका आपणासी.
स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा. येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी. वस्त्रभूषणी देऊनी निरूप देतो तये वेळी. संतोषवेनी द्विजवर निरोप देतो तये वेळी. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वक्र. गंगातीर्य सेवासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी. स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वसती. दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे. एकोणी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून. न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विन देखा राहून शके क्षण एका. संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू. उद्धारवया सागरासी गंगा आणली भूमिसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिधले आपुले. भक्त चल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती. सवे येऊ निश्चिंती म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुची विनवी विप्र भावेसी. संतोषोनी विनियेसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपि तुम्हा दर्शन देणे सत्वंसरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चिंत. कलत्र पुत्र इष्ट प्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धीसी काय कारण गुप्त भावयासी. होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू सांग गुरु चरित्र कामधेनू. सिद्ध मुनी विस्तरून सांगे नाम करणीस. पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू. मन करून एकाग्रू एका श्रोते सकळी गो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन साय देव वर प्रदानम नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा.